परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान से भगवान श्री ब्रह्म सायुज्य मोक्ष का वर्णन। यद्यपि पूर्व रीति से ओंकार की उपासना शुद्ध ब्रह्म रूप करके कही है। शुद्ध ब्रह्म के उपासक को शुद्ध ब्रह्म की प्राप्ति चाहिए, तथापि शुद्ध ब्रह्म की प्राप्ति ज्ञान ते ही होवे है। म्हणजे ओमच्या उपासनेने काय झालं, वृत्ती स्थिर झाली, वृत्ती ठिकाणी अधिकार आला ज्ञान ग्रहण करण्याचा, कारण त्याचं होत नाही. आतापर्यंत लोकांतर सांगितलं, तिथं गेलो तर तिथं ज्ञानच होतं. सत्यलोकाला जाऊ, वैकुंठाला जाऊ, कैलासाला जाऊ, इंद्रपदाला जाऊ, 21 स्वर्गात कुठे जाऊ, ज्ञान झालं समोक्ष नाही. म्हणजे एक वही कधी विसरू नका. वाचून ज्ञान विने के उपाय करू जे चुकते सुटकीच तुला दुखी गुंफाची रुपये. म्हणून ज्ञानाने सायुज्य मोक्ष होतो. आता त्याचं कसं स्वरूप सांगितलं ते आपण पाहू. और कामना रूप प्रतिबंधते जाकू ज्ञान हुआ नहीं, ताकू कार्य ब्रह्म की प्राप्ति रूप सायुज्य रूप मोक्ष होवे है. आता काही गोष्टी थोडं अवघडच आहे. प्रपंचाची बुद्धी जी आहे ती अडते, म्हणून थोडंसं चिंतन असं. भगवंता पुढे अर्जुनचा प्रश्न, देवा ज्ञानी लोक आहेत, सर्वज्ञ जाणतात, सगळं कळतंय, शास्त्र आहे, मग त्यांची बुद्धी भ्रमिष्ट का होती? शास्त्र जाणतात, आचार जाणतात, सगळं जाणतात, पण त्यांची बुद्धी भ्रष्ट का होती, भ्रमिष्ट का होती? अर्जुनाला भगवंताला आनंद वाटला, प्रश्न खरा आहे, साच अर्जुन तू म्हणलं ते खरं आहे. पण हे दोन जे विकार आहेत, काम आणि क्रोध, आता एक बघितलं सांगतो. पहिलं एक 2-4 वेळा सांगू का? माया मागणी श्रृंगारली साधी शांती नागवले, हिने करविले बोधाचे रूपे, टवटवीत बोध, म्हणून तर आम्ही तुमचा भरोसा नाही. जेव्हा तिथे तुम्ही शास्त्राच्या तुकोबाराच्या चाचणी सूत्र तेव्हा खरं. आता वाटतं आलंय म्हणजे आमचं तुम्हाला असं काहीतरी उदास वर्णाची भाषा करतो असं नाही. असं तर माया मागणी श्रृंगारली साधू शांती नागवली म्हणजे काय? माया मागणी हे वासना आहे, त्याला मागणी शब्द दिला, आणि ती श्रृंगारली म्हणजे विषयाच्या विलासात राहिली. देह वासना, लोक वासना, शास्त्र वासना, आरोग्य वासना, सौंदर्य वासना, सत्ता वासना, विद्वत्तेचा वासना, वासना आहे. पण हे मान्य नाही. माया मागणी श्रृंगारली, साधी शांती नागवून परमार्थाची बुद्धी विस्कळीत झाली.
खूप साधूचे खरंच त्या सदाल, पण मला ते नाही वेळ सांगायला. साधू शांत आहे, विचार आहे, पण ही जर एकदा मागणी आली संपलायचा परमार्थ. आणि हिने करविली विटळली साधूवरून दे. आणि ह्या माया मागीन वासनेने साधू वृंद असणार आहे, साधूंचा मेळा असणार आहे. त्यात सुद्धा एखाद्या वेळेस प्रवेश केला तर त्यांचे सुद्धा विस्कटून टाकते. म्हणून भगवंताला जे अर्जुन विचारलं त्याचं कारण ही आहे पहिलं. आणि नंतर स्थूलमध्ये हे मुळात सांगितलं. स्थूलमध्ये हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गाचं मग हे वाट मारक. कोण? काम आणि क्रोध. काम, क्रोध, लोभ हे तिन्ही नरकाचे द्वार आहेत. हे असले की तुम्हाला नरक डोळे झाकून जाणार सगळं. आणि हे त्याचं कामच नाही, त्याचं क्रोधाचं कसं, त्याचे कसे भांडणार आहे, ते जीवनमुक्त. काम म्हणजे वासना. म्हणून काय म्हणतात ते, या विषयाच्या संबंधी बोल लावलं ना का बाजूला गेलो. म्हणून ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञान हे पैसा आहे तुमचा. स्वरूप ज्ञान हे तुमचं खरं द्रव्य, खरं पैसा तो आहे. परमार्थ महाधन. हो, परमार्थ एक धन फार मोठं आहे की त्यात कधी खर्च होतच नाही आणि कधी कमी होतच नाही. परमार्थ किती जर झाला, प्रपंच किती जर झाला, ते धन संपत नाही. अविनाश धन आहे ना, परमार्थाचं अविनाश धन आहे. म्हणून हे तिन्ही विकार परमार्थाचे गुप्त असतात, पण कधी तर डोक्यावर करतात. म्हणून पाठीमाग विषय सांगितलं, गुरुजींनी सांगितलेलं, परमार्थाची अडचण उद्या आहे आणि प्रपंचाची अडचण पाठीमागच्या काळाची आहे. भूतकाळाचे वागणूक नीट नसल्यामुळे जवळ कुणी उभा राहू देत नाही. ही भूतकाल प्रतिबंध प्रपंचाला. आणि परमार्थाला उद्या काय माया कोणत्या रूपात फासा टाकेल कळत नाही. मग मठाच्या रूपात टाकेल, कुठल्या तरी सत्वगुणाने टाकेल, आनंद नाही होत. मग म्हणून ज्ञानाशिवाय समजूत बिनचूक नाही. वस्तू कळल्याशिवाय निश्चय नाही, बिनचूक वस्तू कळल्याशिवाय निश्चय नाही. संदिग्ध विषय कळलं थोडं खरं आहे, पण हे कशाला पण मग संदिग्ध कळला, काही टक्केवारी कळला आणि बिनचूक कळलं निश्चय बनलंच नाही. चला, ज्ञानाचा मोक्ष नाही. ओमने त्याचं परमार्थ दृष्टीने सांगितलं ओमचं चिंतन, आणि व्यावहारिक दृष्टीने सांगितलं ओमचं चिंतन. शब्दामध्ये ओम आहे ते व्यावहारिक आहे, अपरमार्थिक, आणि स्वरूपाला दाखवणार ते परमार्थिक ओम. आणि तरी पण लोकांतरला गेलाय काही दोषामुळे, तर तिथं ज्ञान ऐकावंच लागतं. चला, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ब्रह्मलोक में प्राप्त जो उपासक है ताकू हिरण्यगर्भ के समान विभूती प्राप्त होवे हे. आणि ब्रह्मलोकाला गेलेले जे ओमची उपासना करून, म्हणजे जिथे सृष्टी निर्माण करणारा असा जो ब्रह्मदेव, त्याला सत्य लोक म्हणतात. तिथं जरी गेला तर तिथं हिरण्यगर्भाची प्राप्त होते. आणि हिरण्यगर्भ म्हणजे अज्ञानाचं कार्य. आणि त्याच्यामध्ये 6 गुण आहेत, 2 गुण नाहीत. सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, माया त्याच्या अधीन आहे, आनंदाचं ज्ञान आहे. आणि 4 झाले. आणखी कोणत्या? कर्माधीन नाही. ते तुम्ही कर्माधीन आहेत, तुमचं कर्म तुम्हाला टाळता येत नाही, पण ते हिरण्यगर्भाला त्याचं कर्म त्याला बाधा करत नाही असं. आणि आनंदाचा भोग आहे.
हे 6 गुण आहेत, पण ईश्वर नाही. आणि हे हिरण्यगर्भाचे 6 आहेत. चला, पण ते अज्ञानाचं कार्य. हा. चला, सत्य संकल्प होवे हे. हा, सत्य संकल्प होवे हे. किसको? हिरण्यगर्भ. हम्म. जे हिरण्यगर्भामध्ये आहे ईश्वरात दुसरा आहे, ती शास्त्रीय भाषा आहे. त्यांचा जसा सूक्ष्म देह आहे तसा ईश्वराचा सूक्ष्म देह म्हणून हिरण्यगर्भ आहे. आणि तिथे कोणता संकल्प आहे? सत्य. सत्य संकल्प. म्हणजे त्यांनी केलेला संकल्प त्याला फलीभूत होतो. तुम्ही संकल्प जर केला परमार्थाचा फलीभूत होईल, पण प्रपंचाचे संकल्प फलीभूत होत नाही. प्रपंचाचे संकल्प पूर्ण होत नाहीत आणि प्रपंचाच्या संकल्पाला जोडत नाही. हो, नाही सांगत मी ते विषय. सांगायला आहेच काय त्यात? बघा म्हणून राज्य. चला, जैसे शरीर की इच्छा करे तैसा ही उसका शरीर होवे हे. हा, हिरण्यगर्भातला कोणत्याला जो उपासक त्यांनी एखाद्या शरीराची इच्छा केली तर ते शरीर त्याला प्राप्त होतं. नाही, हजारो शरीर त्याला प्राप्त होते. त्याची इच्छा पूर्ण होते, त्याचा संकल्प पूर्ण होतो. ही त्याची जो शक्ती आहे ना ओमच्या चिंतनाने. जिन भोगन की वांछा करे सो सारे भोग संकल्पते ही प्राप्त होवे हे. आणि त्याला अनेक विषयाची जर इच्छा झाली नुसतं संकल्प केल्यावरती भोग त्याला प्राप्त होतात. शक्य आहे ना ते. गंमत आहे रे. थोडं उदाहरण सांग का? कोट्याधीश माणूस त्याला काय घेता येईल का नाही? भिकाऱ्याला घेता येतं नाही. ज्याला 10 रुपये दररोजचे ते काय घेऊ शकेल, आणि ज्याला पैशाची माप नाही ते काही करू शकेल. तसं याचं पुण्य अघटित आहे. त्या पुण्याने त्याला हिरण्यगर्भ प्राप्त झाला. ओमच्या उपासनेने हिरण्यगर्भ प्राप्त झाला म्हणून त्याचे संकल्पन त्याचा भोग होतात. त्याने संकल्प केल्यावर सगळे पदार्थ निर्माण होतात. जो एक समय 1000 शरीरन से जुदे जुदे भोगन की इच्छा करे तो ताही समय 1000 शरीर और उनके भोगन की जुदी जुदी सामग्री उपजे है. म्हणजे हा ईश्वरच. दुसरा फक्त हे याच्याकडे 2 हे नाही शक्ती, जग निर्माण करणं आणि जगाचा नाश करणं, हे 2 नाही. बाकी 6 गुण याच्याकडे. एका क्षणातच 1000 जन्म घेतो आणि 1000 जन्म घेऊन 1000 विषय भोगतो त्या प्रत्येक देहामध्ये. पण जाणीव एकच सगळ्या ठिकाणी. शरीर 1000 जरी घेतले, विषय जरी भोगले, पण हिरण्यगर्भात पोहोचलं त्याला ते ज्ञान एकच ठिकाणी आहे. चला. और बहुत क्या है जो कछु संकल्प करे सोई सिद्ध होवे हे. अरे जास्त काय सांगू म्हणतात, त्याने संकल्प जर केला तर त्याला ते प्राप्त होतोच. तुम्हाला संकल्प केला प्राप्त होत नाही. काय होतं तुम्हाला प्राप्त? साधकाला मात्र प्राप्त होत. सत्य संकल्पात जाता नारायण. साधकाचं मी काही उद्धार पाहून काही कृपा करणार असं जी साधकाची भूमिका आहे त्याला म्हणतो ईश्वर साधू यश देतात. म्हणजे जन्मानं मुक्त करतात, खरं सुख प्राप्त करून देतात. परंतु आणि तिथं त्याला गरज नाही कोणाची, ते आपल्या स्वतःच्या इच्छेवर चालतो. पण जाताना काय कष्ट केलं, जाताना काय कष्ट केलेलं लक्ष आलं पाहिजे काय. तरी पण इतकं कष्ट करून बी दोष राहतो. चला लोक करायला. म्हणून ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञान या शब्दाचा आपल्या स्वरूपात बिनचूक ओळख. ज्ञान या शब्दाचा अवघड नाही काही. ज्ञान या शब्दाचा अर्थ तुमचं मूळ स्वरूप तुम्हाला बिनचूक करणं ह्याचं नाव ज्ञान आहे. बाकीचे ज्ञान काही आहेत ते व्यवहारातले ज्ञान आहेत आणि त्या व्यवहारातल्या ज्ञानाला काय अर्थ नाही. 14 विद्यातून सुट्ट कला जरी असले तरी काय अर्थ नाही. पण कळण्याकरता 2 शब्द सांगतो की मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ काय ज्ञान कोणतं कमी होतं. सगळे ज्ञान होते की नाही? होते ना. मग तो राजा का उठवला नाही? हे व्यावहारिक ज्ञान आहे, जगातलं ज्ञान आहे. आणि तुमचं स्वरूप जगाच्या बाहेर आहे. तुमचं स्वरूप जगाच्या बाहेर. अनुभव सांगावर हे आम्हाला तुम्ही जगाच्या बाहेर कसे आहेत सांगा.
सांगा, सांगायचं. हा, सांगायचं शिकावं लागतं. त्या सांगण्यामध्ये मन त्या भूमिकेला धरून बोलतं म्हणून विचारायचंय. आम्हाला माहित आहे कोणतं काय, पण तुम्ही जर सांगितलं तर ते सांगताना मन दोन्ही भाग राहतंय. आधी सांगण्याकडून एक राहतंय, मग सांगा आता जगात असून जगाच्या बाहेर असून संसारी जीवे करे. सांगा पटकन, वेळ चाललाय. सांगा ना, मी ऐकल्याशिवाय पुढे चालायचं असते. है ना, संकल्प जग आहे आणि त्याचा लक्षात आहेस, मग बाहेर आहे का नाही जगाचा. संकल्प जग आहे आणि त्याचा जाणणारा तू आहेस, मग जगातून वेगळा आहे का नाही. आणि जे वेगळं आहे त्याला काहीच नसतं. दोघांचे भांडण लागले, तिसरा बघतो, त्याला आहे का काही जोडा हे करता ते करता, काही बातावाती धारा काही, आपलं नुसतं बघतो. तसा हा द्रष्टा दोन देहाच्या व्यवहाराला जाणतो म्हणून तो वेगळा जगाव. आणि जो द्रष्टा स्वरूप आहे ते ज्ञानरूप आहे, आनंद रूप आहे, सत्स्वरूप आहे, हे खरं स्वरूप आहे. परंतु वृत्तीनं त्या अधिष्ठानाचे संबंध आल्यावर मग ही मजा आहे. भावनेने ठीक आहे, पण विचाराने वृत्ती तिथं पोहोचवली पाहिजे. आहे तिथं, पण ते वाटलं पाहिजे. म्हणून चल, हा ते एक तुझ्या स्तोत्र काढून द्यायचे रे ते. परंतु जगत की उत्पत्ति पालन संहार छोड़ के और सारी विभूति ईश्वर के समान होवे है. दोन विशेष नाही. जगत उत्पत्ती आणि नाश हे जर बाजूला ठेवले तर सगळे ईश्वरासारखे तेच झाले. इच्छा पूर्ण होती, माया आधी नाही. सुखाला त्याच्या एका क्षणात किती शरीर घेऊन विषय बघतो, तर तो सर्वज्ञ आहे. त्याच्या ताब्यात मन आहे किंवा दुसरं त्याच्या ताब्यात माया आहे. पण ज्याच्या मन ताब्यात आहे ते सगळे येते, पण ती मागचे ओमची उपासना केली सवय नाही. याही को सायुज्य मोक्ष कहे है. याला सायुज्य मोक्ष म्हणायचं. पण एका क्षणात हजारो शरीर घेऊन विषयाचे भोग भोगले सायुज्य नाही. हा त्या हिरण्यगर्भाची शक्ती आहे. आणि सायुज्यामध्ये काय, नाथाची बोली सांगतो. नाथराने सायुज्याचं वर्णन केलंय. हा जाऊ सायुज्य. स्वानंदामध्ये जो रमलं त्याला सायुज्य. आणि सायुज्यामध्ये साधन नाही. सायुज्यामध्ये साखराच्या ठिकाणची गोडी साखरेने कोणत्या साधन निर्माण केली. साखराच्या ठिकाणची गोडी साखराने कोणत्या साधन निर्माण केली. सूर्याच्या ठिकाणचा प्रकाश सूर्याने कोणत्या साधन निर्माण केला स्वतः. जसा सूर्य स्वयंप्रकाश आहे, जसा साखर स्वतः गोड रूप आहे, तसा तो आनंद रूप आहे. आणि तो आनंद रूप तो असल्यामुळे त्याला कोणाची गरज नाही. म्हणून जे काही आनंदामध्ये रमले महात्मा त्याला इच्छाच नसते. काय सांगू तुला आता, हे तुम्हाला कळेल न कळेल तुमचा प्रश्न तुम्ही भूमिकाने बघा, पण त्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला. तुकोबाराच्या चरण तुकोबाराने सांगितलं झालं, ब्रह्मरसगुणी त्याशी पावली वासना निवड समोर जायची. ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला त्याला सगळे वासना सांगतात. जसं कळण्याकरता सांगतो, सूर्य उदय झाले सगळे रस्ते दिसतात. चंद्राच्या उदयाला सगळे रस्ते दिसतात असं नाही, पण सूर्य उदय झाल्यावर तर सगळे रस्ते दिसतात. तसं ज्ञानरूपी सूर्य तुझा उदय झाला की सगळं कळतं. मग हे सायुज्य मोक्ष जरी असं सर्व विषयाचा भोग भोगत असला तरी हे जगातलाच आहे. सायुज्य मोक्ष जग नाही, ती सायुज्य आहे. ते वही सांगायचं राहिले, सांगतो. उर्वशी आले शेजशी
काम क्षोभ नोपदी चित्ते. हो, अनुकूल विषय प्राप्त झाला तर विषय वासना होत नाही. का? स्व आनंदाचे अहर्निशी भोगितो. स्वतःच्या आनंदामध्ये नेहमी रमलेला असल्यामुळे त्याला वास्तव आहे. आणि ही परमार्थाची खूणच आहे. परमार्थाची खूण जर असेल तर त्याला स्वरूप आनंदाचा अनुभव आल्यावर कर्तव्य राहत नाही. कसं होतं ते? बीज भाजलं, कुठं टाकलं तर उगवल का? बीज अंकुर भाजला ते कुठं जर टाकलं तर उगवल का? तसं ह्याला बाद निश्चय असतो. स्वरूप आनंदामध्ये रमलेला असतो म्हणून त्याला उत्थान नाही, आनंदात उत्थान नाही म्हणून त्याला इच्छा नाही म्हणून आपल्या वस्तीत राहतो. आणि हे जे काही घडतं है ना, असे महात्मा आहे. पण त्यांचं जी घडतं ते ईश्वर भाग येतो त्यांचं. अशा स्थितीत पोहोचलेला महात्मा त्याचं काम ईश्वर करतो. न सांगता करी सर्व काम. न सांगता करी. बाळण पण केलंय, ढोरवडू लागला, शेळी विणू लागला, ऋण फेडलंय, शेती पिकवली, काय केलं नाही त्याने. पण त्या स्थितीला पोहोचवलं त्याचं काम भगवंत करतो. आणि आपल्याला हिथंच आपण खटकतो. हे कर्तव्य म्हणून ते करावं लागेल की त्याच्याबद्दल आपल्याला काही अपेक्षा नाही, पण कर्तव्य आलेलं करावं लागेल. एकनिष्ठ भूमिका आहे. खरी भूमिका अरे काय सगळा तो करतो जे त्याच्यावर टाकून. नाही सोपं आहे, सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे. मनाची भूमिका ज्याची तपासायची. असा जो आनंदामध्ये रमलेला महात्मा आहे का नाही, त्याचं काम भगवंत करतो. काही ते साकडे पडू दे, ऋण फेडलं आहे का नाही. कोणाचं झाला महार पंढरनाथ, जामणीचं ऋण फेडलं महारून. सांगितलं का त्याने? बरं जाऊ दे, त्याच्या पुढे जाऊ. आणखीन भगवंत पाणी वाहतात नाथाच्या घरी. कुठं आपला अधिकार आहे? पण आपण जर अधिकार होत गेलो तर हे सगळं भगवंत करतो. काही अडचण नाही. येणे तर तोच करतो, पण तुमच्या कर्मानुसार ते करतो. आणि भक्ताच्या कर्माच्या बाजूला असलेलं करतो. भक्ताचा जीवनमुक्त महात्मा त्याच्या कर्मात नसलेलं ते करतो. पण भक्त खरा पाहिजे. भक्त ज्ञानी भक्त. ज्ञानी आहे आत्मा माझा. भगवंत म्हणतात ज्ञानी जो भक्त आहे ते माझा आत्माही झाला. काय ते असेल. आणि असा जो ज्ञानी भक्त त्याच्या माता मी मुकुट करी. असा जो ज्ञानी भक्त मी त्याला माथ्यावर घेतो. माझं डोकं तर तोच करतो. केव्हा? का तर सांगतो तुला, त्याला नको. सगळा तो होतो. दुसरं काय? त्याचं काय झालं वगुनुसार सांगतो बरं का. निश्चित कथा तरी ऐका ना खऱ्या. दोघं जण गेले बागामध्ये फिरायला, अर्जुन आणि कृष्ण. आणि आता बागात सहज फिरून असतात मोठे लोक असतात. का आता ते खेळ त्याचाच असतो. अर्जुनाला इच्छा झाली यावेळी जर सुभद्र असती तर आमच्या फिरण्यावर किती रंग आला असता. लगेच सुभद्र होऊन आला. थोडं आड बाजूला सुभद्र होऊन आला. आता आल्यानंतर ते खेळ ज्याच्यालाच माहित. पण खेळता अर्जुनाच्या हातातले मुद्दे घेतले भगवंताने त्या रोपात बरं का, आणि घातली बोटात स्वतःच्या. आणि सगळे झाले ते पार्ट बदललं. तर म्हणल्याचा वेळ झाला. सुभद्र त्याला का तयार व्हायला काय मावळायला काय. गेले झालं चालले रथात. भगवंत का रथाचा सारथे
मग ते घोड्याला हातात असं वर द्यायची मुदी दिसायची अर्जुन स्वतःच्या हाताची इकडे कशी न सांगता तरी सर्व काम. पण त्याला अर्जुनच व्हावं लागतं तेव्हा होतं हे. ज्याच्या केसातून कृष्ण 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 असा ध्वनी निघतो त्यात हे होतं. ज्याच्या कृष्ण कृष्ण ज्याच्या केसातून असा ध्वनी निघतो इतकं नामाचं सद्रूप मन झालेलं त्याचंही काम करतो. मग कोणाचं करतो? अशांचं करतो. तुमचं करतो पण तुमच्या कर्मानुसार करतो. आता तरी तुम्हाला वाटतंय आम्ही करतो, तुम्ही काहीच करत नाही. तुमच्या कर्मानुसार ते घडतो कर्म तुमच्या हाताने. आणि तुमचं पूर्ण जर अधिकारी असत तुमच्या करतो मा करतो तर आहेच, पण नशिबात नसलेले करतो तो. पण कुणाचं? ज्ञानीभक्ताचं. ज्ञानीभक्त म्हणजे स्वतःच्या स्वरूपात रमला तो ज्ञानी. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि हे ओमच्या उपासनेने वैकुंठाला जरी गेला, कैलासाला जरी गेला, सत्य लोकांना जरी, तिथं ज्ञानच व्हावं लागतं. आणि तिथं ज्ञानच होऊनच त्याला मोक्ष होतो. ज्ञान म्हणजे समजूत आपल्या स्वरूपाची मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे अशा निश्चित समजुतीचा व्यवहार. बुद्धी निश्चयात्मक ज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा के पूर्ण तत्परण अहर्निशी ही स्वरूपाची अनुभूती. असा निश्चय असल्यावर सगळं काम करतो तो. सायुज्य मोक्ष त्याच्यावर टीप आहे. राजा के प्रजा की नहीं, ईश्वर के लोक विषय वास का नाम सालोक्य मुक्ती है. लोकांना सलोकता. हा म्हणजे त्याचा अर्थ असा की ईश्वर आहे, विष्णू आहे किंवा शंकर आहे कळण्याकरता. त्या लोकांना गेलो त्याला सलोकता म्हणायचे. तुम्ही सेवा केली पण वैकुंठाला किंवा कैलासाला ही सलोकता. त्या लोकांना गेला ही एक मुक्ती आहे. ही लोक सोडला आणि देव लोकात राहायला सलोकता. तिसते श्रेष्ठ राजा के किंकर की न्यायी, ईश्वर के समीप वास करने का नाम सामिप्य मुक्ती है. सान्निध्य त्याच्या जवळ जाणं, त्याच्या लोकात राहणं वेगळं आणि त्याच्या जवळ जाणं ही समीपता मुक्ती. जवळ गेलं. हा. तिसते श्रेष्ठ राजा के अनुज की न्यायी, ईश्वर के समान रूप की प्राप्ति का नाम सारूप्य मुक्ती है. जसं मुलगा आहे तर आता मुलगा बापासारखा असतो पण बाप नाही. तसं ईश्वराजवळ गेला, ईश्वराचे त्याचे अलंकार आहेत सगळे. ईश्वराच्या अंगावर जे काही कपडे वगैरे असतात ते ह्याच्या अंगावर तसं पोशाख आहे. ईश्वराच्या लक्षण आहे जवळ पण ईश्वर नाही. तिसरे श्रेष्ठ राजा के ज्येष्ठ पुत्र की न्यायी, ईश्वर के समान सत्य संकल्पादि ऐश्वर्य विभूति की प्राप्ति का नाम श्राष्टी मुक्ती है. श्रेष्ठ मुक्ती. थोरला मुलगा सगळा अधिकारी होतो बापाचा, तसा हा खरा भक्त देवात सगळे अधिकारी मिळते त्याला. म्हणजे श्रेष्ठ मुक्त सायुज्य मोक्ष असं म्हणतात. स्वरूपाचं प्राप्त मोक्ष म्हणतात. इस रीति से शास्त्र विषय फलरूप 4 प्रकार की मुक्ती कही है. अशा रीतीनं शास्त्र अध्ययन केल्यानंतर शास्त्राच्या दृष्टीने 4 प्रकारच्या मुक्ती होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. हे 4 मुक्ती आहेत. सायुज्यता मुक्ती म्हणजे देव जो आनंद होतो तो आनंद तुम्ही भोगतात. सायुज्याचा एकच हो, स्वरूप आनंद. तुमच्या स्वरूप आनंदाला कशाचीच गरज नाही. ना देशाची, ना कालाची, ना इंद्रियाची, ना पदार्थाची. आणि याला एकच अनुभव तुम्हाला. झोपेतला नाही कोणत्या इंद्रियाचा विषय, कोणत्या पदार्थाचा विषय, बरं कोणत्या विद्वत्तेचा विषय, कोणत्या भजन करताना तिचा विषय रहित तुझं सुख आहे. त्याचा नमुना आहे झोप. आणि अखंड त्या आनंदामध्ये राहणारे काय राहते त्याला जगतच जर नाही. सुखे मी निजलगा शून्य सारून येते
त्रिकुटच करेगा दान मिळाले असे गुरुजींनी सांगावा. सुखाने म्हणजे सहज लिहिले म्हणजे स्वरूप आनंदात राहतो आणि 3 देहाच्या रहित राहतो. त्रिकुट म्हणजे 3 देह. आता योगीचं त्रिकुट वेगळं, ज्ञानाचं त्रिकुट वेगळं. सुख म्हणजे सहज लिहिलेमध्ये काय केवढा अधिकार त्याचा, किती तप, किती विवेक वैराग्य, किती श्रवण म्हणून निधिध्यासन, किती गुरुची सेवा, काय असेल तेव्हाही मिळत आहे. गंमत असे तसं नाही हे. हा ते सेवा हा दारवंटा म्हणजे सायुज्य मोक्ष स्वरूप आनंद ही सगळी सामग्री पूर्ण झाल्यावर त्याला तो आनंद मिळतो. आणि तो आनंद म्हणजे तुझं स्वरूपच आहे. आनंद राम नाही. आनंद हे तुझं स्वरूप आहे म्हणून राम नाही. साखराची गोडी साखरहून वेगळी नाही, साखर रूपच आहे, तसं आनंद रूपच आहे. आणि हे आनंद त्या आनंदाला माप नाही. त्या आनंदाला का बरं? साधन रहित आहे म्हणून. आणि जे साधन सहित आहे त्याला मर्यादा आहे, आणि जिथं साधन नाही तिथं मर्यादा नाही. म्हणून ज्ञातज्ञानवीन नसुदीचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळले, की ज्या आनंदाला त्रिपुटी नाही. थोडक्यात ज्या आनंदाला वृत्तीचा संबंध नाही, वृत्ती राहतच नाही. 3 में अंत्य की साष्टी मुक्ती श्रेष्ठ है. मग त्याच्यात हे 4 मुक्ती सांगितले, त्यात 4थी मुक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, स्वरूप आनंद प्राप्त. 30 साष्टी मुक्ती को ही सायुज्य मोक्ष भी कहे. सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती त्याला सायुज्य मोक्ष म्हणायचं. सायुज्य मोक्ष तुझ्या स्वरूपाची प्राप्ती. तुझं स्वरूप तुला आनंद भोगता आला, तुझं खरं देव मिळाला. नाही तर थोडं लक्षात घ्या, गणित आहे, भूमिका परचा अभ्यास करा. अभ्यासाने क्रमक्रम तो आनंद भोगाल तुम्ही. परंतु प्रसंग असा आहे, गुरुजींनी सांगावं, नामदेवराजाचा भक्त नाही, पण त्याला कृपा गुरुची करून द्यावं लागली. नामदेवराजासारखा भक्त आहे का? जे भगवंताला ज्यांनी वेड लावले, भगवंत नामा कवा येईल म्हणून वाट उभा राहत होतो पाहत, आणि तो नामदेव पुन्हा म्हणला नाही. मग कुत्र्याच्या मागं लागला, उभं उभं रे जग जेटी कोरडे चोरटा कैसा खासते. तेव्हा स्वामी बोले हसयाच्या हसू नामे हे तुझं कैसे कळले? त्यावेळेस ते कुत्रे रूपाने भगवंतच म्हणले नामा ते कसं कळलं? नामा म्हणून सरळ ठाई हे तर पाहिजे झाली ओळख. नामदेव राय म्हणतात सगळ्याच ठिकाणी ओळख माझ्या गुरुच्या प्रसन्न झाली. आणि हे सायुज्य मोक्षामध्ये आनंदामध्ये उत्थान नाही, आणि आनंद प्राप्त झालं वासना नाही. हो, ही चाचणी आपल्या वस्तूची आपल्याला खून जर पाहिजे असेल देत त्यांना, तर त्याला वासना नाही राहत. बाकी सगळ्याला वासना आहे. मग त्याला इच्छा म्हणा, वासना म्हणा, संकल्प म्हणा, अविद्या म्हणा, काय नाव द्यायचे ते, पण स्वरूप प्रत्येक वासना नाही. साखराच्या ठिकाणी गुळ कडूपणा कधी असतो कधी नसतो असं आहे का? साखरेच्या ठिकाणी कडूपणा कधी आहे कधी नाही असं आहे का? कळलं तर कधी आहे ना? स्वप्नात साखर आले कडू असं ना, जागृतीतली गोड आहे, स्वप्नातली साखर कडू आहे, शक्यच नाही. तसं तुझ्या आनंदाचा विकारच हेच सिद्धांत आहे, आणि हे फार वेगळं आहे. आनंद प्राप्त झाल्याची कोणत्याला इच्छा नाही. बघा आता तुम्हाला काय, आणि ते कळण्याकरता हित येत आहे, आणि हे कळून घेण्याकरता हित येत आहे. याच्याशिवाय दुसरं काही नाही येत. संत मालिकेमध्ये दुसरं काही नाही, चमत्कार नाही, नमस्कार नाही, पोषक नाही, मंत्र तंत्र नाही, काही नाही. हो, माझे आहे त्याशी पाहिजे नाही तरी घरात आहे. तुकोबर आहे काय म्हणतात, माझे आहे त्याशी पाहिजे, माझं जो आहे तसं बघ, नाही तर मग तुला नाही जमत तुझं तो बघ. तुला झपते ना बघ, नाही झपत जा. आनंदामध्ये उत्थान नाही कधीच नाही. फक्त एवढं कळल्यावर आपला आनंद आपण बघू शकतो. आपला आनंद बघायला पदार्थाची गरज नाही, इंद्रियाची गरज नाही, मनाची गरज नाही.
त्याला एक उदाहरण दिलं हरिपाठात. कापूर अग्निरूप झालं किती दिवस राहत होतं. अग्नी राहत नाही, कापूर राहत नाही. तसं जे मन आहे ते जर ईश्वर कृपेने गुरुच्या कृपेने आनंदात जर गेले तर संकल्प राहत नाही. संकल्पच राहत नाही आनंदात गेलो. हे कोण आहे? माऊली सांगते पिडाळाचा दोष आहे ते 15.5 आहे. तैसे जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प लोक. जसं डाक लागे सोनं, ते मुशीत घातलं डाक गेला पाहून कसं. तर संकल्प रूपी ही डाक आहे आणि स्वरूपानंदात गेलं संकल्प नाही, स्वरूपानंदात आहे. असं पण हे पाठीमागची सामुग्री झाल्याच पाहिजे. त्याला श्री गुरुचं दर्शन, दत्ताचं दर्शन त्यांच्या कृपेने हे होत आहे. पण सांगितलेला अभ्यास केला हे होत आहे. ते जरी असेल तरी सांगितल्यापरी ते स्वरूप निर्धार. मग असाच अभ्यास कर, निश्चय अभ्यास कर, सांगितलेलं नेम कर. म्हणून मोक्ष जग नाही तिथं. मोक्ष आनंद, आनंदामध्ये जग नाही तिथं. उत्तर आहे कळलं तर. आनंदात दुःख नाही, आनंदात जन्म मरण नाही, काय नाही. जसं अकराच्या गोडीत काही नाही तसं स्वरूप आनंदात काही नाही. तुझा तूच असेल आनंदामध्ये. आनंदाचे ढोळे, आनंदाचे तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. हो, पाण्यावरची लाट पाणीच आहे. जिरवले तरी पाणीच आहे, लाट असलं तरी पाणीच आहे. तसंच आनंदच आहे त्याला. कळल्यावर आनंदाचं ज्ञानाचं रंग होऊन जातो. आणि जे कळत नाही ना आनंदाचा भोग भोगतात, पण आंधळेपणाने कुठेतरी फिरत राहतात. ऐसे हिरण्यगर्भ के समान हुआ बहुत काल संकल्प सिद्ध दिव्य पदार्थन को भोगी के प्रलय काल में जब हिरण्यगर्भ के लोक का नाश होवे तब ज्ञान होए के उपासक को विदेह मोक्ष की प्राप्ति होवे. तब ज्ञान होते. ज्ञान सुटले का? नाही. ज्ञान स्वर्गते का? नाही. हिरण्यगर्भ जरी गेला, ईश्वराचा दुसरा जरी देह मिळाला तर त्याच्या ठिकाणी सर्वदेच आहे. एका क्षणात 1000 भोग भोगतो. त्या संकल्प पूर्ण करता येते. त्याने मायाला ओळखलेलं असतं आणि त्याला बंधन नसतं. असं जरी असलं तरी ज्ञानच आहे का ते. फक्त तिथं ज्ञान व्हायला वेळ नाही. इतकं गेलं कसं ज्ञानाला वेळ होईल. पण गुरूंची आठवण, गुरूंनी सांगावं. काय सांगा तुम्हाला नाही रे, ते काही आवडत आहे. अभंग गावा गुरुजीने. त्यागोनी कैला सर्वही संपत्ती समशरणास वास रुद्र करी. काशा कारणे कैलासपती असणारा शंकर सर्वांनी त्याच्या हातात जाळण्याची शक्ती असा जो शंकर त्याग केला. त्यागोनी कैलास सर्व संपत्ती समशरणास वास रुद्र करी. बसून मोठे राहा. का? काशा कार्य तुम्ही विचार का ब्रह्मस्वदाय कार्य म्हणजे स्वतःचा आनंद भोगण्याकरता. हो, आता थोडस सांगतो कळण्याकरता. आपल्याकरता सगळं आपल्याकरता असतं. उदाहरणं, देवताचा विचार, शास्त्राचा विचार सगळं आपल्या जीवाकरता असतं. विचार लक्षात घ्या बरं का. 33 कोटी देव एकत्र सभा भरली त्यांचे विचार. आणि त्या विचारामध्ये असं पाहिजे मोठं कार्य करायचं होतं ना. विश्वशांती नावाचा यज्ञ, विश्व नावाचं शांती करायचं यज्ञ करायचा. म्हणजे आता जे जगामध्ये विस्कळीत पडत झाला ते शांत व्हावा, देव प्रसन्न व्हावा, मनाचे हलके विचार जीवाचे जावं, याच्याकरता तो एक यज्ञ आहे. त्याला विश्वशांती यज्ञ म्हणतात. जाऊ दे. कोणत्या कार्याला एक अध्यक्ष लागतो, मुख्य माणूस. म्हणजे शंकरालाच बोलावं.
त्यांच्याकडे मोठं पद देऊन टाका, ते मोठे भेट आणि त्यांच्याकडे पद देऊन टाका. पण जायचं कोणी? ते नेहमी समाधीत असतात. का करायचं कोणते त्याने त्यांचं देहाचं भान नाही, आपण काय करायचं तिथं जाऊन? म्हणे मग तेच पाहिजे त्या जागेवर. मग काम हे देव आहे. कामदेव म्हणले मी जातो, मी आणतो. अरे म्हणले तू जाशील पण जाणून टाकील. ते आपले नेहमी आनंदात असतात. आपण गणित सोडतो, आपण आपल्या मनाला विचारायचं काय आहे ते. नाही म्हणले जातो. आणि पण ते म्हणजे मी जातो पण माझ्यावर सोबत द्या ना. म्हणजे मी कोण पाहिजे? रती. रती म्हणजे धातू, वीरजाचा धातू. गेले दोघं जण. शंकरच्या आपल्या समाजामध्ये 24 महिन्यामध्ये. आणि हिथून एक गेट आहे ना, एक झाड, त्या झाडात काम बसला. पहाटची वेळ. कथा नाही, दंतकथा नाही, पौराणिक कथा नाही, डोक्याची कथा ही. साधून सांगितले डोकं ठेवलं पाहिजे जागेवर. रती बरोबरच होते. बघा म्हणजे किती सांभाळावं लागतंय. त्या दिवशी समाधी लागला ना शंकरजीला. शंकरजी दररोज आनंदात राहणार आहे, पण त्या दिवशी नाही, जरा मन चंचल होऊ लागलं, विक्षुप होऊ लागलं. पाहिलं त्याने काय करावं. आता पण माझं म्हणणं सहज लिहिले मध्ये आठवण केले की आनंद भोगत होतो, आज का भोगाना? कसं काय हे इतकंच करावं लागतंय. तुम्हाला काय सांगता? तू कोणी मूर्ती घेतली त्याची परमार्थ सोल वाहून काटा पाहिजे तेव्हा जमतं. पण आपण शिक्षक होऊ शकतो बरं का. आता जर आपला अधिकार नसेल तर उद्या सोडतोय करीत गेलो होते. ओळखलं म्हणजे मी तुला. तू बसलास ना झाडात, पण तितकं करत प्रवेश केला म्हणजे कामी कर वाढला ना. मग कामी कर वाढल्यावर राग झाला शांत. तसंच आहे कोणतं गुरुनी सांगावं. किती राग आला, मुलगा पुढे आला की गेला मातीच राग दिला. औषधात आहे त्याला हे. क्रोध येऊ दे किती मुलगा पुढे आला की नाही झालं. हे रती. अरे गेले शंकरजी गेले, मला पुढे नाही सांगायचा विषय. ते सभेला गेले, सगळं मित्र पुढचं. हे 2 विकार जिथं नाही ते स्वरूपानंद आहे. विषय हित आहे. जिथं रती नाही, जिथं काम नाही म्हणजे वासना नाही, हे साहित्याचं वर्णन आहे. बोलणं सोपं, कळणं सोपं, अनुभव तुमच्या अधिकारावर आहे. तुमच्या अधिकाराने काय होतं? तुम्हाला मूर्ख कसं बनावं आम्ही? फक्त शास्त्रात आहे तेवढं सांगावं लागतं. शहाणपणा मूर्खपणा अनुभव तुमचं तुम्हाला. आता त्या दिवशी तुझं दर्शन झालं, मग आम्ही तुम्हाला कामाला तुम्हालाच. पण ते चुकीचं नाही बरं का. त्याच्या पुढची भूमिका आहे. त्या दर्शनातून तुम्हाला त्यांचं मूळ स्वरूप राहणार आहे तुमच्या जवळ. आणि त्या मूळ स्वरूपात राहिल्यावर खरी त्यांची कृपा झाली. आणि मूळ स्वरूप म्हणजे स्वरूप आनंदात राहणे. मूळ स्वरूप म्हणजे तुमचं जे मूळ आनंद स्वरूप, त्या आनंदात वरती रमणं ही त्यांची खरी कृपा. स्वरूप आनंदात रमणं ही त्यांची कृपा आहे. आणि ह्याला साहित्य मोक्ष म्हणायचं. आणि हे ज्ञानेश्वर म्हणून हिरण्य गर्भ गेल्यानंतर तिथं स्थिती शेवटला ज्ञान होतं. आणि ज्ञानाने साहित्य प्राप्त होतं, मग स्वरूपाने प्राप्त होतो. हाँ, ओंकार के अहम ग्रह ध्यान के ब्रह्मलोक की प्राप्ति का नियम. झालं की विषय बाद झालं. ते पुन्हा विषय ते घ्यायला, कारण ओमच्या उपासनेने घ्यायला जातं माणूस ब्रह्मलोकाला.
त्याचं ज्ञान होतं. पण हे किती राहिलं आता? 2 पानं. बरं. मग करायला पाहिजे.